रेसिपी आहे, भरपूर छान आहे. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, खूप खूप छान लागेल. तर आपण करायला घेऊया. करते ना तुम्ही तसंच करा. ही रेसिपी नक्कीच एकदम नक्कीच. तर बघू शकता मस्त स्मेल आलाय. जसं ओपन केलं ना तसं स्मेल आला मस्त सुगंधित. असं तोंडाला पाणी सुटलंय. हॅलो एव्हरीवन, तुम्ही कसे आहात? तर मी बरी आहे. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी आहे कोल्यांची पोर. तर आज मी तुम्हाला खूप छान रेसिपी दाखवणार आहे. खूप म्हणजे खूप छान दाखवणार आहे. ती मी भरपूर वेळा खाल्ली आहे. एकदम जाम भारी लागत होती. तर मी तुम्हाला सांगते कोणती कोणती म्हणजे कोणते कोणते मसाले वगैरे टाकायचे, काय काय करायचंय. तर तुम्हाला माहितीये का गाईस, म्हणजे माझ्या माईकचं ना म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला, म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते. तर चला आपण करूया. हे आहे मावड. तर आता आपण आपल्याला एक पीस आता फक्त मिक्स करायचं. झालेला आहे मिक्स करून. हात धुवून घेऊया. कोबीचा पाळा आपल्याला फिश घ्यायचा आणि कोबी मध्ये टाकून परत वरती पाळा घ्यायचा आणि धाग्याने गुंडायचंय. ही एकदम युनिक रेसिपी आहे, भरपूर छान आहे. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, खूप खूप छान लागेल. तर आपण करायला घेऊया. पहिला आपण ना कोबी घेऊया. आता आपण पत्त्याला मसाला लावून घ्यायचाय, हा वाटणचाच. आता आपल्याला पीस असं ठेवायचंय. मी करते ना तुम्ही तसंच करा. ही रेसिपी नक्कीच एकदम नक्कीच म्हणजे नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान आहे. असं गुंडायचंय, जागा घ्यायचं. तर गाईस तुम्हाला माहितीये मी असं गुंडलत होते तर धागा बेसिंग मध्येच पडला. अच्छा, तुमको सिखा दिया है. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आता धागा बांधलाय. आता आपण दुसरा करायला घेऊ. आता आपण दुसरा करू. आता झालेला आहे. आता एकच तर गाईस आता आपल्याला गॅस पेटवायचे. तर तुम्हाला माहितीये का गाईस, एक गोष्ट ही भरपूर रिअल आहे. तर आता आपण तोप ठेवू. गॅस पेटली आहे. थोडस आपण टोप तापत आहे तोपर्यंत घेऊया. हे 2 मिनिट ते टाकूया. आता यांना जर आता फ्राय होऊन दे, मग आपण काढवायला घेऊया. तर आता हे ग्रेव्ही करायची आहे याची. तर परत आपण गॅस पेटून घेऊ.
हे तापलेलं आहे. आता आपण ते तेल टाकू. आपण जे फ्राय केलेलं तेल टाकूया. तेच तेल आपल्याला यूज कसं म्हणजे जास्त टेस्ट येईल ना म्हणून. आता आपल्याला कांदा टाकायचा आहे. आपण कांद्याला आपल्याला वाटण टाकून घ्यायचंय. आपल्याला मसाले टाकायचे. हळद टाकायची. आता मीठ आपण टाकूया. आता आपण घालून झालेलं आहे. आता आपण पाणी टाकूया. आता थोडीशी ग्रेव्ही होऊन दे. मग आपण ते टाकायला करूया. उखळाली आली ना मग आपल्याला गॅस स्लो करून आपल्याला हे टाकायचंय. गॅस फास्ट केलाय. आता उकळली आली आहे. आता आपण गॅस बारीक करूया. तर आता आपल्याला हे टाकायचंय. आपलं टाकून झालेलं आहे. आपण झाकण ठेवूया. मस्त झालेलं आहे चमचमीत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच सांगा कमेंट मध्ये. आणि माझी व्हिडिओ कशी असते ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि ही युनिक भरपूर छान रेसिपी आहे. तर मी आता इथंच व्हिडिओ स्टॉप करते. बाय.